वन टाइम इन्व्हेस्टमेंट करून स्वतःसाठी लागणारी पूर्ण वीज सोलर पॅनलमधून तयार करणं आणि पुढील बऱ्याच वर्षापर्यंत म्हणजे सध्याच्या करारानुसार 16 ते 17 वर्ष फुकट वीज वापरणं ही संकल्पना आता संपुष्टात आली. म्हणजे सोलर पॅनलमधून वीज निर्मिती करणं आणि आपली विजेची गरज पूर्ण करणं हे आता जवळजवळ 50% संपल्यात जमा आहे. फक्त 10च वर्षात ही सोलर पॅनलची वीज निर्मिती आपला 50%चा प्रवास पूर्ण करून राहिलेला 50%चा परतीचा प्रवास सुरू केला असं म्हणायला हरकत नाही. कारण आता 50%पर्यंत सोलर वीज निर्मितीवरती बंधनं यायला सुरू झाली. येत्या काही वर्षात राहिलेला 50%चा प्रवास पूर्ण होईल आणि ऑन-ग्रीड सोलर रूफटॉप ही संकल्पना थांबेल. याची प्रमुख 3 कारणे आहेत. एक म्हणजे दिवसा तयार होणारी वीज एवढ्या मोठ्या प्रमाणात साठवता येत नाही. जरी साठवता आली तरी ती वीज फ्री ऑफ कॉस्ट कंझ्युमरना परत देणं ही फिजिबल गोष्ट नाही. म्हणजे सध्याच्या नेट मीटरिंग कॉन्सेप्ट बघता रात्रीच्या वापराकरिता लागणारी वीज दिवसा तयार करून लोकल ग्रीड सप्लाय कंपनीला फीड केलं जातं आणि ती वीज रात्री कोणत्याही आर्थिक व्यवहाराशिवाय परत घेतली किंवा दिली जाते. हे तोपर्यंतच शक्य होतं जोपर्यंत पॉवर जनरेशन आणि पॉवर कन्झम्पशन यामध्ये ताळमेळ होता. म्हणजे दोन्ही गोष्टी जवळजवळ समप्रमाणात होत्या. आता दिवसा इतकी वीज तयार व्हायला लागली, त्याचं कन्झम्पशन करणं अवघड झालं आणि रात्री वीज इतकी कंझ्युम व्हायला लागली, ती जनरेट करणं अवघड होत गेलं. कारण ज्यावेळी लोकांना हे समजलं की आता वीज बिलच येणार नाही, त्यावेळी लोकांनी वन टाइम इन्व्हेस्टमेंट करून गरजेपेक्षा 1.5 पट किंवा दुप्पट सिस्टम बसवली आणि रात्रीचा वीज वापर दुप्पट-तिप्पट पटीने वाढवला. परिणाम असा झाला की रात्रीच्या विजेची पूर्तता करणं आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा सांभाळणं लोकल ग्रीड सप्लाय कंपन्यांना नुकसानीत नेऊ लागलं. परिणामी रात्रीचा वीज वापरावर कसे निर्बंध आणता येतील यावरती विचार व्हायला लागला आणि त्यावर सोल्युशन म्हणून टीओडी ग्राहकांच्या रात्री वीज सोलर सेटअप घेता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली. ज्यावर फायनल निर्णय मुंबई हायकोर्टाचा येणार असला तरी कदाचित तो ग्रीड सप्लाय कंपन्यांच्या फेवरमध्येच येणार असं सध्या तरी वाटतं. म्हणजे जर ग्रीड सप्लाय करणाऱ्या कंपन्यांच्या फेवरमध्ये निर्णय आला तर 20 किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त मंजूरभार असणाऱ्या इंडस्ट्रियल ग्राहकांना दिवसा तयार होणारी सोलरची वीज रात्री वापरता येणार नाही. आता या न्यायप्रविष्ट असणाऱ्या याचिकेमध्ये रात्री वीज कमर्शियल सेक्टरसाठीही वापरता येणार नाही याच्या तरतुदीचीही मागणी या याचिकेमध्ये आहे. तसेच बाकीच्या 2 प्रमुख कारणावरती डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद.